2026 मध्ये महाराष्ट्र बीएड सीईटी आणि ELCT देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक व्हिडिओ सिरीज आपण सुरू केली आहे आणि या सिरीजमध्ये आपण मेंटल ॲबिलिटी या सेक्शनमधील सर्व महत्त्वाच्या टॉपिकवरील MCQ डिस्कस करत आहोत. तर आजच्या या टॉपिकमध्ये आपण बीएड सीईटी मध्ये कायम विचारल्या जाणाऱ्या MCQचं आन्सर्स पाहणार आहोत. सोबत हे MCQ तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये कसे सॉल्व्ह करू शकता या सुद्धा ट्रिक्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बीएड सीईटी आणि ELCT साठी असणारा जो 30 दिवसांचा क्रॅश कोर्स आहे हा 23 फेब्रुवारीपासून ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू होत आहे. तर या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, रेकॉर्डेड लेक्चर इथे अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातील. तर परीक्षेपूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस या बॅचमध्ये कव्हर केला जाईल आणि परीक्षेनंतर तुमच्या ॲडमिशनमध्ये तुम्हाला गाईड करण्याचं काम सुद्धा या बॅचमध्ये केलं जाईल. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या बीएड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. 5 मित्र एका बाकावर बसलेले आहेत. ए हा बीच्या डावीकडे आहे पण सीच्या उजवीकडे आहे. डी हा बीच्या उजवीकडे आहे पण ईच्या डावीकडे आहे. तर टोकाला कोण आहे असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, सिटिंग अरेंजमेंट किंवा बैठक व्यवस्था या प्रकारच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला पहिले क्वेश्चन मध्ये सिटिंग अरेंजमेंट दिलेली असते, काही क्लू दिलेले असतात आणि तुम्हाला तुमचं लॉजिक यूज करून ती सिटिंग अरेंजमेंट इथे शोधावी लागते आणि त्याच्यावरून तुम्हाला तुमच्या क्वेश्चनचं आन्सर मिळतं. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला पाहूया तिथे काय दिलं आपल्याला. 5 मित्र एका बाकावर बसलेले आहेत, म्हणजे टोटल 5 मित्र आहेत. ABCDE. ए हा बीच्या डावीकडे आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला पहिली केस दिली आहे ए आणि बीच्या बाबतीत. तर ए हा बीच्या डावीकडे आहे. आता जर आपण इथे बी कन्सिडर केला तर बीची उजवी बाजू ही होईल, बीची डावी बाजू ही होईल. तर मग ए जो बसलाय तो बीच्या डावीकडे बसलाय. आता हा बीच्या डावीकडे ए आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पण सीच्या उजवीकडे आहे. आता सीच्या उजवीकडे ए आहे म्हणजे जर इथे सी बसला असेल तर त्याच्या उजवीकडे ए बसला असेल. आता या दोन केस आपण कंबाईन करू शकतो. इथे बी बसला होता, त्याच्या डावीकडे ए बसलाय, पण ए हा सीच्या उजवीकडे बसलाय म्हणजे ऑब्विसली सी इथे आहे. डी हा बीच्या उजवीकडे आहे, डी हा बीच्या उजवीकडे आहे. तर डी हा बीच्या उजवीकडे बसला आहे. तर आपल्याला सुरुवातीला सांगितलं होतं बीच्या डावीकडे ए बसलाय, आता सांगितलंय बीच्या उजवीकडे डी बसलाय. तर मग इथे उजवीकडे आपण डी कन्सिडर करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलंय पण तो जो डी आहे तो ईच्या डावीकडे आहे. आता डी ची उजवी बाजू जी आहे ती ही आहे इकडे या साईडला, आणि जर इथं ई असेल तर ऑब्विसली ईच्या डाव्या बाजूला इथे डी असणार आहे. म्हणून यांची जी सिटिंग अरेंजमेंट जी असणार आहे ती अशा पद्धतीने असणार आहे. CABD आणि ई. तर या साईडला लेफ्ट आहे आणि या साईडला राईट आहे. तर याच्यावरून आपल्याला काय प्रश्न विचारलाय, टोकाला कोण आहे. ठीक आहे, तर आपण टोकाला जर पाहिलं तर लेफ्ट टोकाला किंवा डाव्या एक्स्ट्रीमला सी आहे आणि उजव्या टोकाला म्हणजे उजव्या एक्स्ट्रीमला ई आहे. त्याच्यामुळे सी आणि ई याचं करेक्ट आन्सर असणार. इथे आपल्याला ऑप्शन मध्ये दिलं ऑलरेडी, ऑप्शन ड किंवा ऑप्शन डी, सी अँड ई. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला आन्सर्स काढायचे. सिटिंग अरेंजमेंट दिलेली असेल, कोण कुठे बसलंय ते पाहायचंय, त्याच्यावरनं लॉजिक लावायचंय आणि जे तुम्हाला क्लू दिले आहेत त्याच्यावरनं तुम्हाला ती सिटिंग अरेंजमेंट डिझाईन करायची आणि आन्सर काढायचंय. ठीक आहे, चला मग आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. इन अ कॉलेज पार्टी 5 गर्ल्स आर सिटिंग इन अ रो. एक कॉलेज पार्टी मध्ये 5 मुली रो मध्ये बसलेल्या आहे. पी इज टू द लेफ्ट ऑफ एम, ही पहिली केस दिली आहे. त्याच्यानंतर दुसरी केस दिली आहे, पी इज टू द लेफ्ट ऑफ एम अँड टू द राईट ऑफ ओ, ही पहिली केस दिली आहे. त्याच्यानंतर आर इज सिटिंग टू द राईट ऑफ एन बट टू द लेफ्ट ऑफ ओ, ही दुसरी केस दिली आहे. हु इज सिटिंग इन द मिडल, हा क्वेश्चन विचारलाय आपल्याला. आता इथे आपल्याला दिलंय पी ही एमच्या डावीकडे आहे आणि ओच्या उजवीकडे आहे. आता पी एमच्या डावीकडे आहे म्हणजे पीच्या उजव्या बाजूला एम आहे आणि ओच्या उजवीकडे आहे म्हणजे पीच्या डाव्या बाजूला ओ असणार आहे.
OPM. R ही N च्या उजवीकडे आहे पण O च्या डावीकडे आहे. इथे O ची डावी बाजू ही R झाली. R च्या लेफ्टला इथे N असणार आहे. म्हणून NROPM ही यांची सिटिंग अरेंजमेंट असणार आहे. तर आपल्याला जो प्रश्न विचारलाय मधोमध कोण बसलेलं आहे, तर आपण इथे पाहू शकतो मधोमध म्हटल्यानंतर हे 5 लोक आहेत टोटल. इकडचे 2 आणि इकडचे 2 जर सोडले तर सेंटरला O बसलेले. त्यामुळे ऑप्शन ए याचा करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, चला आता पुढचा प्रश्न आपण पाहूयात. 5 boys ABCDE are standing in a row. D is on the right of E, B is on the left of E, but on the right of A, D is on the left of C, who is standing on the extreme right, who is standing in the middle. तर प्रश्नामध्ये 5 मुलं दिलेत आपल्याला ABCDE, एका रांगेत उभे आहे. D हा E च्या उजवीकडे आहे. आता D ची जी पोझिशन आहे ती आपल्याला दिली. D हा E च्या उजवीकडे आहे, म्हणजे इकडे E असेल. त्याच्यानंतर B हा E च्या डावीकडे आहे. आता E ची डावी बाजू ही झाली, म्हणून B हा E च्या डावीकडे आहे पण A च्या उजवीकडे आहे, म्हणजे B च्या शेजारी A असेल. त्यानंतर D हा C च्या डावीकडे आहे, जो टोकाला उभा आहे, म्हणजे C टोकाला आहे आणि त्याच्या डाव्या बाजूला D हा आहे. तर मग इथे D C इकडे टोकाला आहे, म्हणजे ABE DC ही यांची सेटिंग अरेंजमेंट असणार आहे. तर आपला प्रश्न विचारलाय मधोमध कोण उभा आहे. आपल्याला तर क्लिअरली दिसतंय सेंटरला E उभा आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. E हा सेंटरला उभा आहे, मधोमध आहे. ठीक आहे मित्रांनो, आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. There are 5 different houses A to E in a row. A is to the right of B and E is to the left of C and right of A. B is to the right of D. Which of the house is in the middle? 5 वेगवेगळी घरे आहेत A ते E, एका रांगेत आहेत. A हे B च्या उजवीकडे आहे, E हे C च्या डावीकडे आहे आणि A च्या उजवीकडे आहे. B हे D च्या उजवीकडे आहे, तर मधोमध कोणते घर आहे हे आपल्या प्रश्नामध्ये विचारलंय. तर 5 वेगवेगळी घरे A ते E एका रांगेत आहे. A हे B च्या उजवीकडे आहे, तर B च्या उजवीकडे A आहे सांगितलंय आणि E हे C च्या डावीकडे आहे. आता E जे आहे ते C च्या डावीकडे सांगितलंय आणि A च्या उजवीकडे आहे. तर मग आता A ची उजवी बाजू ही झाली, इथे E असेल आणि इथे C असेल. B हे D च्या उजवीकडे आहे, म्हणजे B D च्या शेजारी असणार आहे, पण आपल्याला सांगितलंय काय, B हे D च्या उजवीकडे आहे. मग इथे दिसतंय आपल्याला D इकडे आणि त्याच्या उजवीकडे B असणार आहे. तर मधोमध कोणते घर आहे? तर आपण या अरेंजमेंट वरून पाहू शकतो की मधोमध आपल्याला A हे घर दिसतंय. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए किंवा ऑप्शन अ, ए घर हे मधोमध आहे. ठीक आहे, इथे आपला प्रश्न दिलाय 5 boys ABCD and E are sitting in a row. A is to the right of a B and E is to the left of a B, but to the right of a C. A is to the left of a D, who is second from the left end. 5 मुलगे ABCD आणि E एका रांगेत बसले आहेत. A हा B च्या उजवीकडे आहे, तर A जो आहे तो B च्या उजवीकडे सांगितलाय, म्हणजे A च्या डावीकडे B असणार. तर A हा B च्या उजवीकडे बसलाय. त्याच्यानंतर E हा B च्या डावीकडे आहे. आता E हा B च्या डावीकडे बसलाय, पण C च्या उजवीकडे आहे, म्हणजे इकडे C असणार. A हा D च्या डावीकडे आहे, तर A हा D च्या डावीकडे आहे. तर डावीकडून दुसऱ्या स्थानावर कोण आहे? आता ही लेफ्ट आहे, ही राईट आहे. डावीकडून दुसऱ्या स्थानावरती आपल्याला दिसतं हे पहिलं आणि हे दुसरं, तर दुसऱ्या स्थानावरती E हा मुलगा बसलेला आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी. E मुलगा डावीकडून दुसऱ्या स्थानावरती आहे. हा सेकंड फ्रॉम द लेफ्ट एंड आहे. प्रश्न आहे 5 persons are sitting facing center of a circle. Pramod is sitting to the right of Ranjan. Raju is sitting between Brajesh and Navin. Raju is to the left of Brajesh and Ranjan is to the right of Brajesh. Who is sitting to the left of Navin? आता 5 जण इथे बसले आहेत आणि त्यांचे जे चेहरे आहेत ते वर्तुळाच्या सेंटरकडे आहेत.
तर मित्रांनो, वर्तुळाच्या सेंटरकडे चेहरे करून बसले, हा जो क्लू आहे तो आपल्याला त्यांची राईट आणि लेफ्ट साइड आयडेंटिफाय करण्यासाठी इम्पॉर्टंट ठरणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला दिलंय प्रमोद हा रंजनच्या उजव्या बाजूला बसलाय. आपण पहिले प्रमोदची पोझिशन जी आहे ती फिक्स करून घेऊयात. आता हा प्रमोद आहे की जो रंजनच्या उजव्या बाजूला बसलेला आहे. आता प्रमोद रंजनच्या उजव्या बाजूला आहे म्हणजे ऑब्व्हियसली प्रमोदच्या डाव्या बाजूला रंजन असणार आहे. तर मग इथे हा रंजन असणार आहे. आता रंजनची उजवी बाजू प्रमोदकडे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे विचारलं आपल्याला राजू इज टू द लेफ्ट ऑफ ब्रिजेश. राजू हा ब्रिजेशच्या डाव्या बाजूला आहे. रंजन ब्रिजेशच्या उजव्या बाजूला आहे. आता आपल्याकडं रंजनची पोझिशन आपल्याला मिळाली होती, तर आपण रंजनच्या पोझिशनवरनं ब्रिजेशची जी पोझिशन आहे ती फिक्स करू शकतो. तर रंजन ब्रिजेशच्या उजव्या बाजूला आहे. हा रंजन आहे तो ब्रिजेशच्या उजव्या बाजूला बसलाय म्हणजे ऑब्व्हियसली रंजनच्या डाव्या बाजूला ब्रिजेश असणार आहे. त्यामुळे इथे ब्रिजेश आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलंय की राजू ब्रिजेशच्या डाव्या बाजूला आहे. त्याच्यामुळे आपण इथे आता राजूची पोझिशन फिक्स करू शकतो. ब्रिजेशची डावी बाजू इकडे असणार आहे, लेफ्ट साइड, म्हणून इथे राजू असणार आहे. आणि राजू जो बसलाय तो ब्रिजेश आणि नवीन यांच्यामध्ये बसलाय. ब्रिजेश इथे आहे, राजू इथे फिक्स झालाय, म्हणजे आता इकडे नवीन असणार आहे. तर मग मित्रांनो, आपला क्वेश्चन काय विचारलाय, हु इज सिटिंग टू द लेफ्ट ऑफ नवीन. नवीनच्या डाव्या बाजूला कोण बसला आहे? तर नवीनची उजवी बाजू ही आहे आणि डावी बाजू ही असणार आहे. मग डाव्या बाजूला आपल्याला दिसतंय की इथे प्रमोद बसलाय, म्हणून ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर असणार. ठीक आहे, आलं लक्षात. मग चला मग आपण पुढचा प्रश्न पाहूयात. 6 persons are sitting in a circle facing the center of the circle. Parik is between Babita and Narendra. Asha is between Chitra and Pankaj. Chitra is to the immediate left of Babita, who is to the immediate right of Babita. तर 6 जण वर्तुळात बसले आहेत. सर्वांचे तोंड वर्तुळाच्या केंद्राकडे आहे. पारिक, बबिता आणि नरेंद्र यांच्या मधोमध बसला आहे. आशा ही चित्रा आणि पंकज यांच्यामध्ये बसली आहे. चित्रा बबिताच्या ताबडतोब डाव्या बाजूला बसली आहे. बबिताच्या ताबडतोब उजव्या बाजूला कोण आहे? तर मित्रांनो, आपण या 6 जणांच्या ज्या पोझिशन आहेत त्या पहिले फिक्स करून घेऊयात. तर याच्यामध्ये आपल्याला फिक्स करताना इथे दिलंय की चित्रा बबिताच्या ताबडतोब डाव्या बाजूला आहे. आपण चित्रा आणि बबिता यांची पोझिशन पहिले फिक्स करूयात. चित्राला इथे जर पोझिशन दिली, आपण चित्रा सी ने डिनोट करूयात. तर मग चित्रा बबिताच्या ताबडतोब डाव्या बाजूला आहे, म्हणजे चित्राच्या उजव्या बाजूला बबिता आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जर पुढे पाहिलं तर पारिक बबिता आणि नरेंद्र यांच्यामध्ये बसला आहे. पारिकला पोझिशन देऊयात. त्याच्यानंतर नरेंद्र असेल, कारण नरेंद्र आणि बबिताच्या मध्ये पारिक बसलेला आहे. आशा ही चित्रा आणि पंकज यांच्यामध्ये बसली आहे. आता चित्रा आणि पंकजच्या मध्ये आशा आहे, इथे पंकज असेल. तर आपल्याला विचारलंय बबिताच्या ताबडतोब उजव्या बाजूला कोण आहे? तर इथे आपण क्लिअरली पाहू शकतो, हा जो पी आहे, दिस पी इज फॉर पारिक, जो आपण सुरुवातीला दिला होता. ठीक आहे. तर मग बबिताच्या ताबडतोब उजव्या बाजूला इमिडिएट राईटला पारिक बसलेला आहे. ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर असणार आहे, पारिक. ठीक आहे. चला आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. 4 girls ABCD are sitting around the circle facing the center. B and C are in front of each other. Which of the following definitely true? 4 मुली ABCD वर्तुळाच्या भोवती बसल्या असून सर्वांचे तोंड वर्तुळाच्या केंद्राकडे आहे. बी आणि सी एकमेकांसमोर आहेत. खालीलपैकी कोणते विधान नक्कीच खरे आहे? तर मित्रांनो, इथे 2 अरेंजमेंट पॉसिबल आहेत, कारण बी आणि सी फक्त एकमेकांसमोर आपल्याला दिलंय. जर इथे बी असेल तर इथे सी असेल. समजा इथे बी सी घेऊयात, इथे बी सी घेऊयात. तर याच्यामध्ये आयदर इथे ए असेल, इथे डी असेल, किंवा मग इथे डी असेल आणि इथे ए असेल. तर आपल्याला ऑप्शन्स दिलेत, ए अँड डी आर इन फ्रंट ऑफ इच अदर. त्याच्यानंतर दिलंय ए इज नॉट बिटवीन बी अँड सी. ए इज नॉट बिटवीन बी अँड सी हे चुकीचं आहे, कारण या अरेंजमेंट मध्ये ए हा बी आणि सी च्या मध्ये आहे. याच्यामध्ये जरी पाहिलं तुम्ही तरी पण बी ए हा बी आणि सी च्या मध्ये आहे. त्याच्यानंतर आहे डी इज टू द लेफ्ट ऑफ सी. तर डी हा
सीच्या लेफ्टला आहे. आता इथे जर सी असेल, सीचा चेहरा जर सेंटरकडे असेल, तर सीची राईट ही, सीची लेफ्ट ही. या अरेंजमेंटमध्ये राईट आणि लेफ्ट जर पाहिलं आपण, तर डी इज टू द लेफ्ट ऑफ सी. तर या केसमध्ये डी हा सीच्या लेफ्टला आहे, पण इथे डी हा सीच्या राईटला आहे. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. ए इज नॉट बिटवीन बी अँड सी, हे पण चुकीचं आहे. ए इज टू द लेफ्ट ऑफ सी. तर इथे आपण जर पाहिलं, तर इथे ए सीच्या लेफ्टला आहे, पण इथे ए सीच्या राईटला आहे. त्याच्यामुळे हे सेंटेन्स पण इथे चुकीचं असणार आहे. पण ए अँड डी आर इन फ्रंट ऑफ इच अदर, म्हणजे ए आणि डी एकमेकांसमोर आहे. ते दोन्ही केसमध्ये आपल्याला स्पष्ट क्लिअरली दिसतंय. दोन्ही केसमध्ये हे ट्रू आहे. त्याच्यामुळे हे विधान नक्कीच बरोबर असणार आहे की ए आणि डी एकमेकांच्या समोर आहे. ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. 6 पर्सन आर सिटिंग अराउंड द सर्क्युलर टेबल. अजय इज फेसिंग हेमंत, हु इज सिटिंग टू द लेफ्ट ऑफ अरविंद and right of Sanjay. Suman is to the right of Arvind. Manoj is facing Arvind. If Hemant and Manoj, Arvind and Sanjay mutually exchange their position, who is now sitting to the right of Manoj? आता आपल्याला एक अरेंजमेंट दिली आहे. ती अरेंजमेंट पहिले ड्रॉ करायची, नंतर परत त्या अरेंजमेंट मध्ये तुम्हाला रिअरेंजमेंट करायची. परत ती रिअरेंजमेंट करून तुम्हाला नवीन अरेंजमेंट नुसार क्वेश्चनचा आन्सर द्यावा लागणार आहे. 6 जण वर्तुळाकार टेबलाभोवती बसलेत. अजय समोर हेमंत आहे. तर आपल्याला पहिला क्लू इथे दिलाय की अजय आणि हेमंत एकमेकांच्या समोर आहे. ते आपण पहिले फिक्स करून घेऊयात. तर हेमंत आणि अजय एकमेकांसमोर आहे. त्याच्यानंतर हेमंत जो अरविंदच्या डाव्या बाजूला आणि संजयच्या उजव्या बाजूला बसला आहे. आता हेमंत जो आहे तो अरविंदच्या डाव्या बाजूला आहे, म्हणजे हेमंतच्या राईटला अरविंद आहे. त्याच्यानंतर अजून काय सांगितलंय, संजयच्या उजव्या बाजूला हेमंत बसलाय. मग आता इकडे संजय असणार आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलंय की सुमन अरविंदच्या उजव्या बाजूला बसला आहे. आता अरविंदची उजवी बाजू ही असेल, म्हणजे इथे सुमन असेल. आणि त्याच्यानंतर मनोज समोर अरविंद आहे, तर अरविंदच्या समोर मनोज आहे, मग इथे मनोज असेल. आता आय थिंक आपण 6च्या 6 लोकांच्या पोझिशन ह्या फिक्स केल्यात. आता आपल्याला सांगितलंय की याच्यामध्ये चेंजेस करायचे. काय काय चेंजेस करायचे? जर हेमंत आणि मनोज, अरविंद आणि संजय यांनी आपापल्या जागा बदलल्यात, तर इथे काय करायचंय, हेमंत आणि मनोजची जागा चेंज करायची एकमेकांसोबत. त्याच्यानंतर अरविंद आणि संजय यांची पण जागा बदलायची. या दोघांची पण जागा बदलायची, म्हणजे अरविंदच्या जागी संजय असेल, संजयच्या जागी अरविंद असेल, हेमंतच्या जागी मनोज असेल, मनोजच्या जागी हेमंत असेल. मग आता हेमंतच्या जागेवरती कोण आहे? मनोज आहे. ठीक आहे, मनोजचं नाव लिहिलं. त्याच्यानंतर संजय होता, संजयच्या जागी आता अरविंद आहे. त्याच्यानंतर अरविंदच्या जागी इथे संजय असणार आहे. पुढे आपण जर पाहिलं, सुमनची जागा ऍज इट इज आहे. त्याच्यानंतर अजयची जागा जशीच्या तशी आहे. आणि आता मनोजच्या जागी हेमंत आहे. आता आपल्याला जो प्रश्न विचारलाय, मनोजच्या उजव्या बाजूला आता कोण बसले आहे? आता इथे आपला मनोज बसलाय आणि त्याच्या उजव्या बाजूला आपण जर पाहिलं तर इथे संजय बसलाय. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नन ऑफ दीज, कारण याच्यामध्ये आपल्याला संजयचं नाव दिलेलं नाहीये. ऑप्शन डी याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात. 8 पर्सन ABCD E, F, G and H are sitting around the circle as given in the figure. They are facing the direction opposite to the center. If they move up to 3 places anti-clockwise, then B will face west, E will face east, H will face northwest, A will face south. आता या डायग्राम वरनं आपण नवीन पोझिशन या लोकांची बनवू शकतो.
तर ए इथे नॉर्थकडे होता. आता तिसरी पोझिशन 3 वेळेस त्याची पोझिशन चेंज करायची म्हटल्यानंतर इथे एकदा चेंज होईल, इथे दोनदा चेंज होईल आणि इथे 3दा, म्हणजे एफच्या जागी आता ए असणार आहे. त्याच्यामुळे इथे ए आला. नंतर बी या ठिकाणी येईल, इथे सी येईल, इथे डी असेल, त्याच्यानंतर ई, एफ, जी आणि इथे एच. म्हणजे प्रत्येकाने 3 जागा चेंज केल्यात. त्या पण अँटी क्लॉकवाईज चेंज केल्यात. अँटी क्लॉकवाईज म्हणजेच घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. आता आपण इथे दिशा पाहू शकतो. दिशा ऍज इट इज राहणार. नॉर्थ नॉर्थकडेच राहणार, वेस्ट वेस्टकडेच राहणार, ईस्ट ईस्टकडेच असणार आणि साऊथ साऊथकडेच असणार आहे. ऑप्शन्स पहा. बी विल फेस वेस्ट. बी विल फेस वेस्ट हे करेक्ट आहे, कारण बी आता वेस्टकडे आहे. ई विल फेस ईस्ट. ई ईस्टकडे नाहीये, तो नॉर्थ ईस्टकडे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एच विल फेस नॉर्थ वेस्ट. इथे आपण पाहू शकतो एच हा साऊथकडे फेसिंग आहे. ए विल फेस साऊथ. तर ए साऊथकडे नाही, तर ए साऊथ वेस्टला फेसिंग आहे. त्याच्यामुळे बी विल फेस वेस्ट हे करेक्ट आन्सर इथे असणार आहे. बी पश्चिमेला तोंड करेल. ठीक आहे मित्रांनो, हे होतं याचं करेक्ट आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते मेंटल ॲबिलिटी या विषयामधील काही महत्त्वाचे MCQ. अशाच पद्धतीचे MCQ तुम्हाला परीक्षेसाठी पण विचारले जातात आणि अशाच पद्धतीने या परीक्षेची तयारी करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनचा 30 दिवसाचा क्रॅश कोर्स हा 23 फेब्रुवारीपासून ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू होत आहे. तर या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, रेकॉर्डेड लेक्चर इथे अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातील. तर परीक्षेपूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस या बॅचमध्ये कव्हर केला जाईल आणि परीक्षेनंतर तुमच्या ॲडमिशनमध्ये तुम्हाला गाईड करण्याचं काम सुद्धा या बॅचमध्ये केलं जाईल. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या B.Ed कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा.